राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण रूट्स ऑफ इक्वेशन हे आपण पाहिलेले आहेत. म्हणजे रूट्स काढण्याच्या पद्धती पाहिल्या, फॅक्टरायझेशन मेथड पाहिली, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड पाहिली आणि फॉर्म्युला मेथड पाहिली. तर आता यापुढे आपण नंतर इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत. याच्यामध्ये सिंपल आहे, फक्त आपल्याला काही थोड्याशा स्टेप्स आहेत किंवा त्याच्या मेथड्स आहेत, त्या जर मेथड्स फॉलो केल्या तर आपल्याला हे सुद्धा खूप सोपं आहे. ओके, तर आपण नवीन टॉपिक पाहण्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून घ्यावे, शेअरही करून घ्यावे. ओके, नाव द नेक्स्ट टॉपिक द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पाहिलेले आहेत. तर आता पुढे प्रॅक्टिस सेट 2.5 पाहायचे आहे. पण प्रॅक्टिस सेट 2.5साठी आपल्याला बेसिक काय महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 ही कशावरती डिपेंड आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला 3 टॉपिक्स आहेत काही. ओके, या प्रॅक्टिस सेटमध्ये पण आपण ते 3 टॉपिक्स आज पाहणार आहोत. परंतु 3 टॉपिक्समध्ये फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. नेचर म्हणजे त्याचा स्वरूप किंवा त्याचा स्वभाव म्हणून, म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणता येईल, वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप, म्हणजे त्यांची मुळं कशा प्रकारचे आहेत हे ठरवायचं आहे. परंतु ते ठरवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजेत, तर त्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. सुरुवातीला काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इज द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. समजा हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे गिवन इक्वेशन. ओके, आणि नेहमी आपल्याला जे इक्वेशन आहे ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्येच लिहायचं आहे. देन याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती फाइंड कशाची करायची आहे, डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आहे. त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. डिस्क्रिमिनंट हा डेल्टा ह्या ग्रीक अक्षरानं दाखवतात. ओके, आणि डिस्क्रिमिनंटला मराठीमध्ये काय म्हणतात, विवेचक असं म्हणतात. ओके, आणि ते म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे डेल्टा म्हणजेच हा डेल्टा कशावरून कॅल्क्युलेट करायचा आहे, तर या फॉर्म्युलावरून बी स्क्वेअर मायनस 4ac. हे आपण पाठीमागची प्रॅक्टिस सेट 2.4 याच्यामध्ये आपण फॉर्म्युला मेथडचा यूज करताना हे आपण कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजेच हे जे आहे ह्या पूर्णलाच काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा म्हणतात. ओके, पण याच्यावरून आपल्याला हे जे रूट्स आहेत हे इक्वेशनचे हे कसे आहेत त्यांचं स्वरूप हे ठरवायचं आहे. म्हणजेच नेचर ऑफ रूट्स हे आपल्याला ह्या डेल्टाच्या किमतीवरून, म्हणजे याची व्हॅल्यू काय येते म्हणजेच डेल्टाची, त्याच्यावरून आपल्याला त्याचे नेचर ठरवायचं आहे. तर त्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. द कंडिशन फर्स्ट दॅट इज इफ. फर्स्ट कंडिशन, इफ द डेल्टा इज इक्वल टू 0. समजा ह्या डेल्टाची व्हॅल्यू 0 आली तर काय आहे, देन रूट्स आर रिअल अँड इक्वल. त्यावेळेस रूट्स हे असतील, हे काय असतील, रिअल अँड इक्वल असतील. इफ द डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, जर डेल्टाची व्हॅल्यू 0पेक्षा जास्त आली, याची किंमत जर 0पेक्षा जास्त आली तर देन रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. या ठिकाणी रिअल आहेत, या ठिकाणी रिअल आहेत, पण या ठिकाणी इक्वल आहेत जेव्हा व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस. आणि ज्यावेळेस 0पेक्षा ग्रेटर असेल डेल्टाची व्हॅल्यू त्यावेळेस रूट्स अनइक्वल असतील. अँड थर्ड कंडिशन दॅट इज इफ डेल्टा इज लेस दॅन 0. आता डेल्टाची व्हॅल्यू 0पेक्षा लहान आली म्हणजे निगेटिव्हमध्ये आली, देन रूट्स आर नॉट रिअल. तर त्यावेळेस रूट्स हे रिअल नसणार आहे. दिस इज अ टॉपिक ऑफ नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ द रूट्स फाइंड करण्यासाठीचा हा टॉपिक आहे. सिंपल आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी डेल्टा माहीत पाहिजे, म्हणजेच डिस्क्रिमिनंट हा माहीत पाहिजे, बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि ह्या त्यासाठीच्या 3 कंडिशनही सिंपल आहेत, सिंपल लक्ष ठेवायच्या आहेत. त्या नेक्स्ट चला, यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. जे क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत आणि त्याचे जे कोएफिशियंट आहेत यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, म्हणजे काय संबंध आहे, आता आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला इथं सांगितलेलं आहे इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. रूट्स म्हणजेच आपण ज्या पाठीमागे 3 मेथड्स पाहिलेले आहेत त्यापैकी एक अल्फा म्हणजे पहिलं रूट्स असेल, बीटा म्हणजे दुसरं रूट असेल. असे 2 रूट्स असतात क्वाड्रेटिक इक्वेशनला. तर त्यापैकी एक अल्फा आहे, एक बीटा आहे. मग असे जर असेल तर त्यांचा हे जे कोएफिशियंट आहेत ए बी आणि सी कोएफिशियंट यांच्याशी काय संबंध आहे त्यांचा, तर आपल्याला ते पाहायचं आहे. तर रिलेशन काय म्हटलेलं आहे, अल्फा प्लस बीटा. जर आपण त्या 2 रूटची ॲडिशन जर केली तर ती कोणा एवढी असते, इज इक्वल टू मायनस बी बाय ए. म्हणजे हे मायनस बी आणि ए या दोघांच्या डिव्हिजन एवढी ह्या दोघांची ॲडिशन असते. ओके, आणि नंतर काय आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ 2 रूट्स. आणि नंतर काय आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ और प्रोडक्ट ऑफ 2 रूट्स. म्हणजे या ठिकाणी गुणाकार आहे. तर गुणाकार हा 2 मुळांचा जो गुणाकार आहे किंवा 2 रूट्सचं जे मल्टिप्लिकेशन असेल ते कोणा एवढं असेल, सी बाय ए याच्या एवढं असणार आहे. तर हे 2 फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पलमध्ये सॉल्व करण्यासाठी लागतील. तर आपल्याला हे फॉर्म्युले केव्हा वापरायचे आहेत दोन्ही, ज्यावेळेस आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असेल त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. म्हणजे हे अल्फा म्हणजेच काय आहे, आपण जे फॉर्म्युला मेथडमध्ये या ठिकाणी बी मायनस बी प्लस मायनस असायचे, तर अल्फा म्हणजे प्लस असेल आणि बीटा म्हणजे या ठिकाणी काय असेल, मायनस असेल. ओके, हे अल्फा आणि बीटा म्हणजे हे 2 रूट्स. नाव द नेक्स्ट टॉपिक, टू फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द गिवन रूट्स. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे,
टू फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे. आतापर्यंत आपण काय केले, जे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन असेल त्याच्यावरून आपण रूट्स फाइंड केले. ओके, पण आता काय करायचं आहे, आपल्याला रूट्स दिलेले असतील आणि त्या रूट्सवरून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन हे तयार करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं आहे, तर ते दिलेलं आहे आपल्याला. पण काय दिलेलं असणार आहेत आपल्याला त्यावेळेस, आपल्याला 2 रूट्स दिलेले असतील, म्हणजे एक अल्फा असेल एक बीटा असेल. सपोज अल्फा अँड बीटा आर गिवन 2 रूट्स. हे काय आहेत, दिलेले 2 रूट्स आहेत. देन तसे जर असतील तर आपल्याला इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा फॉर्म्युला आहे इक्वेशन तयार करण्यासाठीचा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हे स्टँडर्ड फॉर्म आहे याचा. ओके, नेहमी इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला ह्याच फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू कोणाची ठेवावं लागेल, अल्फा प्लस बीटा. ओके, म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजेच ह्या 2 रूट्सची ॲडिशन असणार आहे. एक्स प्लस अल्फा मल्टिप्लाय बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ 2 रूट्स, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल अल्फा आणि बीटाचं, इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आपल्याला इक्वेशन तयार करण्यासाठी या फॉर्म्युलाचा वापर होणार आहे. फॉर्म्युला म्हणजेच काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ 2 रूट्स, ह्या दोघांची रूट्सची सम केली. एक्स हा कोएफिशियंट आहे या ठिकाणी, प्लस प्रोडक्ट ऑफ 2 रूट्स, नंतर काय करायचं आहे, ह्या रूट्सचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे, इज इक्वल टू 0. हा आहे इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठीचा फॉर्म्युला. आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये अशा टाईपवरती क्वेश्चन आहे की फ्रॉम द गिवन रूट्स फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला. There are some formulas which are important to solve the some example. Alpha square plus beta square, that is alpha plus beta bracket square. Okay, minus, here is minus. Okay, when square is given, then take 2 alpha beta. Okay, जेव्हा 2 स्क्वेअर असेल त्यावेळेस 2 अल्फा बीटा येईल. आणि हाच फॉर्म्युला जर मायनससाठी असेल तर काय होईल, फॉर्म्युला तोच राहील, फक्त ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस होईल आणि ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस होईल. बाकी फॉर्म्युला सेम राहणार आहे. हा झाला स्क्वेअरसाठीचे 2 फॉर्म्युले. या ठिकाणी क्यूबसाठीच आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, तर त्या ठिकाणी सुद्धा सेम आहे, या फॉर्म्युल्यासारखाच आहे. अल्फा प्लस बीटा, या ठिकाणी सॉरी क्यूब पाहिजे, या ठिकाणी क्यूब आहे, अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस, आता क्यूब आहे म्हणून या ठिकाणी 3 अल्फा बीटा आहे. या ठिकाणी स्क्वेअर होता तर 2 अल्फा बीटा होते, या ठिकाणी क्यूब आहे 3 अल्फा बीटा. आणि या ठिकाणी एक्स्ट्रा अल्फा प्लस बीटा पुन्हा एकदा घ्यायचा आहे, म्हणजे हाच या ठिकाणी घ्यायचा, फक्त याचा क्यूब करायचा नाही. नेक्स्ट या ठिकाणी प्लससाठी झाला, हा असेल मायनससाठी. मायनससाठीचा सेम यासारखाच आहे, फक्त चेंज काय आहे, ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस, ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस. ओके, आणि लास्ट मायनस, अल्फा मायनस बीटा. ओके, असे जे काही महत्त्वाचे हे फॉर्म्युला आहेत हे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 ही सॉल्व करताना आपल्याला लागणार आहे. ओके, आता या आधारावरती आपण प्रॅक्टिस सेट 2.5 ही आता सॉल्व करणार. Let's start the practice set 2.5. Okay, the first question is given that the first question is based on activity based question. Okay, activity based question आहे पहिला, तर त्यामध्ये 3 एक्झाम्पल आहेत, ते आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहेत. या ठिकाणी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी काय सांगितलं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय असतो, डिस्क्रिमिनंट म्हणजेच विवेचक असतो. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. ओके, 2 व्हॅल्यू दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचे ॲन्सर लिहायचे आहेत. म्हणजेच काय लिहायचे, नेचर ऑफ रूट्स म्हणजे मुळांचं स्वरूप ठरवायचे आहे. मग डेल्टाची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय आहे, प्लस आहे, म्हणजे डेल्टा काय आहे, 0पेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंडिशन कोणती आहे, या ठिकाणी डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आणि ही काय आहे, डेल्टा लेस दॅन 0. ह्या 2 कंडिशन आहेत. मग जर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट हा जर डेल्टा 0पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस रूट्स आपण काय म्हणतो, रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल अँड अनइक्वल. ओके, हे फर्स्टसाठी असतं. नेक्स्ट बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. म्हणजे डेल्टा जो आहे म्हणजे डिस्क्रिमिनंट जो आहे तो लेस दॅन 0 आहे. जर लेस दॅन 0 असेल तर आपण रूट्स पाहिले, त्याचं नेचर काय आहे, रूट्स आर नॉट रियल. ओके, या ठिकाणी रूट्स कसे नसतात, रियल नसतात हे. ओके, म्हणजे मुळांचे स्वरूप हे रियल नसतात, म्हणजे ते वास्तव नसतात. ओके, नेक्स्ट सेकंड नंबर एक्झाम्पल, सम ऑफ रूट्स. रूट्सची आपल्याला बेरीज दिलेली आहे. रूट्सची सम म्हणजेच काय असणार आहे, अल्फा प्लस बीटा आपल्याला काय दिलेलं आहे, -7 दिलेलं आहे, सम ऑफ रूट्स. आणि नंतर काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय, अल्फा मल्टिप्लाय बीटा इज इक्वल टू 5. आपल्याला ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलं आहे काय, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटले. मग ह्याच्यापासून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे. मग आपण क्वाड्रेटिक इक्वेशन तयार कसं करतो. ओके, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आहे, -7 एक्स प्लस पुढे अल्फा इंटू बीटा, आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय आहे
+5 इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला काय तयार होईल म्हणजेच एक मायनस मायनस काय होईल x² मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आपण जे टॉपिकमध्ये पाहिलं होतं की आपल्याला रूट्स दिलेले असतील त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तोच फॉर्म्युला कोणता होता त्यासाठीचा x² प्लस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपण या फॉर्म्युलाचा यूज करून हे आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. ओके. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 होती म्हणून हे मायनस ब्रॅकेटमध्ये आले, परंतु मायनस मायनस काय होणार आहे प्लस, म्हणजेच x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. नेक्स्ट थर्ड नंबर एक्झाम्पल, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही रूट्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे 2x² मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. देन अल्फा प्लस बीटा, तर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय येईल, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावं लागेल, अगोदर फॉर्म्युला घ्यावं लागेल अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढण्यासाठी. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे अल्फा प्लस बीटा मायनस b/a मायनस b/a. आणि मायनस बी म्हणजेच कोणते, a हा b आणि हा c. मायनस बीची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, हे मायनस ॲज इट इज, आणि व्हॅल्यू ऑफ b काय आहे -4 बाय व्हॅल्यू ऑफ a म्हणजेच 2 आहे. ओके. मायनस मायनस काय होणार आहे +4/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच ॲन्सर काय येणार आहे याचं, ओके 2 येईल हे ॲन्सर. ओके. आणि या ठिकाणी अल्फा मल्टिप्लाय बीटा, म्हणजेच अल्फा मल्टिप्लाय बीटासाठीचा फॉर्म्युला काय आहे c/a. c म्हणजेच किती आहे -3 आणि a म्हणजेच किती आहे 2. तर फायनल आन्सर काय असेल याचं डिव्हिजन होणार नाही, म्हणजेच फायनल आन्सर काय असेल -3/2. ओके. दॅट वॉज क्वेश्चन नंबर फर्स्ट. नाव क्वेश्चन नंबर सेकंड. द क्वेश्चन नंबर सेकंड इज गिवन दॅट फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी विवेचकाची किंमत काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला x² प्लस 7x मायनस 1 हे दिलेलं आहे. मग विवेचकाची किंमत फक्त काढायची आहे, त्यात नेचर ऑफ द रूट्स हे आपल्याला विचारलेलं नाही, फक्त डेल्टाची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन a² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्ममध्ये लिहावं लागेल. यावरून व्हॅल्यू ऑफ a 1, व्हॅल्यू ऑफ b 7 अँड व्हॅल्यू ऑफ c -1. याच्यावरून आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची, म्हणजे डिस्क्रिमिनंट. ओके. डेल्टा इज इक्वल टू व्हॉट b² मायनस 4ac. b² मीन्स 7² मायनस 4 मल्टिप्लाय a 1 मल्टिप्लाय c -1. स्क्वेअर ऑफ 7 49 मायनस मल्टिप्लाय मायनस दॅट इज प्लस, अँड 4 1 जा 4. Then value of delta is equal to 53. Okay. This is the value of discriminant, that is delta. Okay. म्हणजेच विवेचकाची किंमत झाली. सेकंड नंबर एक्झाम्पल, यामध्ये सुद्धा कम्पेअर करू आपण स्टँडर्ड फॉर्म बरोबर. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a, देन b अँड देन c, दॅट इज 10. ओके. नाव फाइंड द डेल्टा मीन्स डिस्क्रिमिनंट. डेल्टा इज इक्वल टू b² minus 4ac. b² means value of b, that is -5 square minus 4 multiply a 2 and multiply c, that is 10. Then -5 square means -5 multiply -5, that is 25, minus as it is 2 4 2 जा 8 and 8 10 जा 80. Okay. Then 25 minus 80, that is 65. Okay. Sorry, 55. दॅट इज 55. आणि बिगरमधून आपण स्मॉलर मायनस केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी काय साईन असेल -55. ओके. दिस इज एक्झाम्पल नंबर सेकंड. नाव एक्झाम्पल नंबर 3. इन एक्झाम्पल नंबर 3, √3 x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. देन राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल स्टँडर्ड फॉर्म ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a, that is √2, value of b that is 4 and value of c 2√2. Okay. Then write the delta is equal to b² minus 4ac. ओके. आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² minus 4ac. Then write the value of b² means 4² value of b that is 4 minus 4 multiply a means √2 multiply c means 2√2. Square of 4 that is 16 minus 4 multiply 2 means 4 2 जा 8.
multiply under root 2 multiply under root 2, that is under root 4, and taking square root of 4, that is 2, means 16, 8 to the 16, means delta is equal to 0. Okay, this is the value of discriminant. Okay, that was the question number 2 from the practice set 2.5. Question number 3, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला रूट्सचं नेचर फाइंड करायचं, म्हणजे ते रूट्स रिअल आहेत, इक्वल आहेत की नॉन इक्वल आहेत, किंवा ते नॉट रिअल. ओके, कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला फाइंड करायचे आहे. परंतु आपल्याला नेचर ऑफ द रूट्स हे फाइंड करण्यासाठी आपण काय करत असतो की डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करत असतो, म्हणजे डिस्क्रिमिनंट याची व्हॅल्यू आपण फाइंड करत असतो. जे आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व केलेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची, आणि डेल्टाची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपण त्यानंतर काय ठरवणार, त्याचे नेचर ऑफ द रूट्स ठरवणार आहेत. ओके, लेट्स द स्टँडर्ड फॉर्म फर्स्ट ऑफ ऑल means ax square plus bx plus c is equal to 0. Then write the value of a, value of a 1, value of b -4, and value of c, that is 4. Then find the delta. Delta is equal to b square minus 4ac. b square means -4 bracket square minus 4 multiply value of a 1 and value of c 4. Okay, -4 square means -4 multiply -4, that is 16, minus 4 multiply 4, that is 16. 16 minus 16, 0. Okay, value of delta is equal to 0. Okay, here delta is equal to 0. Then roots are, okay, delta ची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसे असतात, रूट्स आर रिअल अँड इक्वल. तर त्यावेळेस रूट्स हे रिअलही असतात आणि इक्वल असतात. म्हणजेच मराठीमध्ये काय असेल, जर मुळांचे स्वरूप जर डेल्टा 0 आली, डेल्टाची किंमत म्हणजे विवेचक, तर त्यावेळेस त्यांची मुळं जी असतात हे कसे असतात, रिअल म्हणजे वास्तव असतात आणि इक्वल आणि समान असतात. ओके, नाव एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड, 2y² - 7y + 2 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला यावरून आपण a इज इक्वल टू, मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो आहे, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 2. आता आपली खूप प्रॅक्टिस झालेली आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. ओके, नेक्स्ट b स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर -4ac. b स्क्वेअर मीन्स -7 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय व्हॅल्यू ऑफ a, that is 2, multiply c, value of c, that is 2. Square of -7 means -7 multiply -7, that is 49. Okay, next 2 to the 4 and 4 multiply 4, that is 16. Okay, 49 minus 16. Okay, means 9 minus 6, 3, and 4 minus 1, that is 3, means delta is equal to 33, and delta is 33 here. ओके, डेल्टा कसा आहे, इक्वल आहे, 0 पेक्षा लेस आहे का बिगर आहे. ओके, तर डेल्टा या ठिकाणी काय आहे, बिगर आहे दॅन 0. ओके, डेल्टा इज बिगर दॅन 0. ओके, देअरफॉर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ओके, रिअल आहेत परंतु ते कसे आहेत, अनइक्वल आहेत. ओके, this was example number 2. Now see the example number 3 from the question number 3. Okay, same question, determine the nature of roots. First of all, write the value of a, then b, then c. Okay, then delta is equal to b square minus 4ac. That is, b square means value of b, that is 2 square minus 4 multiply a, that is 1, multiply c, that is 9. 2 square means 4 minus 4 9s are 36. Okay, means delta is equal to 36 minus 4, that is 32. Okay, bigger minus smaller 32 and bigger number sign. Okay, that is delta is 32. Here delta is less than 0. Okay, here delta is less than 0, therefore roots are not real. Okay, roots are not real. Okay, that was question number 3. Okay, question number 4 is given that form a quadratic equation. आपल्याला quadratic equation तयार करायचे आहे from the given roots. Okay, first example 0 and 4. आपल्याला पहिलं example दिलेलं आहे 0 आणि 4. तर यावरून आपल्याला quadratic equation तयार करायचं आहे. तर आपल्याला we know quadratic equation. ओके, आपल्याला quadratic equation काय आहे माहीत आहे.
दॅट इज एक्स प्लस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके ओके मीन्स अल्फा इज इक्वल टू अल्फा दिलेला आहे, 2 रूट्स दिलेले आहेत, 2 रूट्स दिले आहेत, म्हणजे एक अल्फा असणार एक बीटा असणार आहे. एक अल्फा दिलेला आहे 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. पण आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी अल्फा प्लस बीटा हे माहीत पाहिजे. म्हणजेच आपल्याला ह्या दोघांची काय करावं लागेल ॲडिशन. दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 दॅट इज 4. ओके नेक्स्ट अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा मीन्स 0 मल्टिप्लाय 4 दॅट इज 0. ओके नाव पुट व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 1 मध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करूया अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. म्हणजे इक्वेशन काय मिळेल एक्स स्क्वेअर मायनस here is minus sign. Okay, x square minus alpha plus beta means 4, then x, then plus alpha into beta is equal to 0. Okay, this is quadratic equation. Okay, this is quadratic equation. Okay, now see example number second. First of all, alpha is equal to 3, then beta is equal to minus 10. Okay, then alpha plus beta means 3 plus minus 10. 3 minus 10 means minus 7. ओके या ठिकाणी 3 minus 10 म्हणजे 3 मधून 10 मायनस होणार, 10 मधून 3 मायनस केल्याने बिगर नंबर साईन. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा मीन्स 3 मल्टिप्लाय मायनस 10 मीन्स अल्फा इंटू बीटा minus 30. 10 3 is 30 परंतु minus 30. then quadratic equation. ओके काय मिळणार आहे quadratic equation काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आहे मायनस 7 देन एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स minus 30 इज इक्वल टू 0. ह्याला सॉल्व करा. एक्स स्क्वेअर प्लस मायनस प्लस 7x प्लस मायनस 30 इज इक्वल टू 0. ओके या प्रकारे आपल्याला दिलेल्या रूट्सवरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार कर. लेट्स सी द एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम क्वेश्चन नंबर 4. 1/2 minus 1/2. ओके म्हणजे alpha is equal to 1/2 and beta is equal to minus 1/2. Okay, then find alpha plus beta because we have to make the quadratic equation. Okay, alpha plus beta means 1/2 plus minus 1/2, that is 1/2 minus 1/2. Okay, denominator is same means 1/2 minus 1/2 that is 0 means alpha plus beta is equal to 0. Then find alpha into beta. Okay, alpha into beta means 1/2 multiply minus 1/2 that is 1 multiply 1 minus 1 and 2 multiply 2 4. Okay, that is alpha into beta. Then find the equation is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. x square means x square as it is minus alpha plus beta means 0 and x plus alpha beta means minus 1/4 is equal to 0. Then what will equation become? X square minus 0x minus plus minus 1/4 is equal to 0. Okay, and that is required quadratic equation. Okay, now see example number 4. Alpha is equal to 2 under root 2 minus under root 5 and beta is equal to 2 plus under root 5. Okay, first of all find alpha plus beta means 2 minus under root 5 plus beta means 2 plus under root 5. दोघांची ॲडिशन करायची अल्फा आणि बीटाची. हे रूट्स आहेत दोन. याला सॉल्व करू. -5 प्लस 5 अंडर रूट -5 आणि प्लस अंडर रूट 5 हे दोन कॅन्सल होतील मीन्स 2 + 2 दॅट इज 4. दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4. नाव अल्फा इंटू बीटा 2 minus under root 5 2 plus under root 5. ओके म्हणजेच हा एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे तो फॉर्म्युला यूज केला आपण तर आपल्याला डायरेक्ट काय मिळेल
किंवा तुम्ही असंही करू शकता, 2ने 2ला मल्टिप्लाय करा, 2ने √5ला मल्टिप्लाय करा, ते कॅन्सल होतील आणि पुन्हा आपल्याला ते सॉल्व करता येईल. मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो आहे a² मायनस b² वाला. ठीक आहे, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, a² मीन्स 2² आणि b² मीन्स √5². म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी 4 मायनस √5 इज इक्वल टू -1 मीन्स अल्फा इंटू बीटा काय मिळालं -1. ओके, देन इक्वेशन what will इक्वेशन x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 मीन्स x² मायनस अल्फा प्लस बीटा 4 देन x प्लस अल्फा प्लस बीटा मीन्स -1 इज इक्वल टू 0. देन फाइनल आंसर x² minus 4x minus 1 is equal to 0, and that is required solution. Let's see the question number 5 from the practice set 2.5. Question number 5 is given that sum of the roots of quadratic equation is double. Sum of roots of quadratic equation is double. Okay. Their product म्हणजे दोन रूट्सची जी बेरीज आहे ती डबल आहे. कुणापेक्षा डबल आहे? त्याच्या प्रोडक्टपेक्षा. त्या दोन रूटच्या प्रोडक्टपेक्षा डबल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू ऑफ के फाइंड करायची. आणि इक्वेशन आपल्याला हे दिलेलं आहे x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, काय फाइंड करायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. आणखी कंडिशन काय दिलेली आहे, द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. द सम ऑफ म्हटलेलं आहे. सम ऑफ म्हटल्यानंतर आपण अगोदर कंडिशन लिहून घेऊया. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन दॅट इज अल्फा प्लस बीटा इज डबल. म्हटलं हे डबल आहे, पण कुणापेक्षा डबल आहे, प्रोडक्ट ऑफ देअर रूट्स म्हणजे त्यांच्या गुणाकारापेक्षा डबल आहे. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. हे आपण कंडिशनला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. तर आपण दिलेले इक्वेशन कम्पेअर करू. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याबरोबर. आणि यावरून आपण ABC, आता अल्फा प्लस बीटा दिले म्हटल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू म्हणजेच काय असते, -b/a. रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट. हा जो आपण टॉपिक पाहिला होता त्याच्यावरती आता हे एक्झाम्पल आहे. तर ते आपण एची व्हॅल्यू म्हणजेच काय घेणार, a इज इक्वल टू 1 घेता येईल. b इज इक्वल टू आपल्याला x फक्त व्हॅरिएबल आहे म्हणजे बीची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 4k. आणि c म्हणजे फक्त 3 नाही, तर आपल्याला हे पूर्ण जे आहे c म्हणजेच काय आहे k प्लस 3 हे पूर्ण व्हॅल्यू आहे c साठीची. ओके, या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचं आहे ABCच्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या आहेत ते. ओके, तर आपण सुरुवातीला अल्फा प्लस बीटा काढू, कारण आपल्याला कंडिशन जे इक्वेशन 1 आहे कंडिशन दिलेली त्यामध्ये अल्फा प्लस बीटा हे डबल आहे. कोणापेक्षा, प्रोडक्ट ऑफ देअर रूट्स म्हणजे डबल आहे. तर आपल्याला व्हॅल्यू काय, फॉर्म्युला काय आहे, -b/a. म्हणजे -b म्हणजेच काय, बीची व्हॅल्यू -4k बाय a मीन्स 1. तर याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल इक्वेशन. ओके, -4k डिनॉमिनेटर नाही घेतला तरी चालेल. म्हणजे अल्फा प्लस बीटा काय मिळाले 4k. नाव अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा ह्याची व्हॅल्यू पाहू. अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, c/a. हे आपण फॉर्म्युले पाहिले आहे त्याचे. ओके, इज इक्वल टू ck प्लस 3 डिवाइड बाय 1. म्हणजेच अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली, k प्लस 1. डिनॉमिनेटर 1 आहे, नाही घेतला तरी चालेल. नाव पुट व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. ओके, पुट व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. आपल्याला हे दिलेले व्हॅल्यू जे आहेत हे इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायचे आहेत. कोणत्या व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय मिळेल आपल्याला. ओके, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा. मग याची व्हॅल्यू काय आहे 4k इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय अल्फा इंटू बीटा. या ठिकाणी घेतलेला आहे आपण k प्लस 3. या ठिकाणी ब्रॅकेट यूज करावं लागेल कारण या ठिकाणी 2 टर्म आहेत, कारण 2ला मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन अगोदर सॉल्व करावं लागेल. 2नं kला मल्टिप्लाय करा 2k, 2नं 3ला मल्टिप्लाय करा 6. आपल्याला kची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ह्या 2kला इकडे घेऊन या मीन्स 4 to 6. या ठिकाणी सबट्रॅक्शन करा. 2k इज इक्वल टू 6 मीन्स k इज इक्वल टू 6/2 मीन्स 2 3 6 मीन्स k इज इक्वल टू 3. ओके, व्हेरी सिम्पल, एकदम सिम्पल आहे. फक्त सुरुवातीला एक कंडिशन लिहायची आहे आणि कंडिशनमध्ये लक्षात ठेवायचे की पुढे सॉल्व काय करायचं आहे ते. कारण अल्फा प्लस बीटा दिला आहे आणि अल्फा इंटू बीटा दिला आहे. मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा प्लस बीटासाठी -b/a आणि अल्फा इंटू बीटासाठी c/a. या फॉर्म्युलाच्या किमती फक्त त्यामध्ये ठेवायच्या आहेत, या ठिकाणी तयार केलेल्या. नाव सी क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 इज गिवन दॅट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y² -2y -7 इज इक्वल टू 0. अल्फा आणि बीटा हे
या दिलेल्या इक्वेशनचे रूट्स आहेत. रूट्स आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय फाइंड करावं लागेल, त्याचे अल्फा आणि बीटा हे दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. ओके, मग या इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन दिलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून रूट्स फाइंड करून घ्यावं लागतील. म्हणजेच अल्फा आणि बीटा म्हणजेच अल्फा प्लस बीटा हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सुरुवातीला आपण दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर कंपेअर करू. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -2 अँड सी इज इक्वल टू -7. यावरून आपण सुरुवातीला अल्फा प्लस बीटा काढू. म्हणजेच काय -b बाय ए, -b म्हणजेच काय -2/1, कारण एची व्हॅल्यू 1 आहे, इज इक्वल टू काय आले -2 आले. नंतर अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला अल्फा इंटू बीटा माहीत करून घ्यायचं. तर अल्फा इंटू बीटासाठी काय आहे, c/a फॉर्म्युला आहे. c/a म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ c दॅट इज -7 बाय a दॅट इज 1 इज इक्वल टू -7. म्हणजेच अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या दोघांची पण व्हॅल्यू फाइंड केली आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाही की ह्याच व्हॅल्यू का फाइंड करायचे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी हे फाइंड करायचं आहे. मग हे फाइंड करायचं आहे म्हटल्यानंतर हे सॉल्व करण्यासाठी ह्याचे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत अगोदर. ओके, तर यासाठीचे फॉर्म्युले जर यूज केले आपण तर आपल्याला त्यावेळेस लक्षात येतं आपल्याला या ठिकाणी कशाच्या व्हॅल्यू लागणार आहेत, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. तर मी यासाठीचा फॉर्म्युला लिहितो, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ओके, तर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला किंमत कशाची लागणार आहे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. त्या व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा मीन्स -2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे मायनस साईन, नेक्स्ट 2 मल्टिप्लाय अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा -7. ओके, याला सॉल्व करून घ्या. -2चा स्क्वेअर करा मीन्स -2 मल्टिप्लाय -4 दॅट इज 4. ओके, नेक्स्ट मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस अँड 2 मल्टिप्लाय 7 दॅट इज 14 मीन्स व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. हे झालं फर्स्ट. नेक्स्ट सेकंड वन एक्झाम्पल, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. या ठिकाणी सुद्धा आपण फॉर्म्युला लिहिला की आपल्याला याचे व्हॅल्यूज काय आहेत हे सुद्धा लक्षात येईल. ओके, इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, अल्फा प्लस बीटा क्यूब. दोन्ही फॉर्म्युलेज लक्षात ठेवण्यास सिम्पल आहे. इथं स्क्वेअर असेल तर स्क्वेअर घ्या आणि 2 घ्या, क्यूब असेल तर या ठिकाणी क्यूब घ्या आणि क्यूब घ्या, 3 घ्या. ओके, नेक्स्ट -3 अल्फा बीटा, परंतु या ठिकाणी क्यूबसाठी आपल्याला आणखी एक ब्रॅकेट घ्यायचा आहे अल्फा प्लस बीटावाला. ओके, व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा. अल्फा प्लस बीटा म्हणजेच -2 क्यूब. नेक्स्ट मायनस या ठिकाणी काय येणार आहे 3. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा मीन्स अल्फा इंटू बीटा -7. ओके, मल्टिप्लाय -7 मल्टिप्लाय अल्फा प्लस बीटा मीन्स -2. ओके, नेक्स्ट पहा याच्यामध्ये काय काय सॉल्व करता येते आपल्याला. पहा व्हॅल्यू कशा पुट केलेल्या आहेत, अल्फा प्लस बीटा क्यूब आहे म्हणजेच काय -2 क्यूब होईल. नेक्स्ट मायनस साईन 3 ॲज इट इज, अल्फा इंटू बीटा म्हणजेच -7 आहे, -7 मल्टिप्लाय अल्फा प्लस बीटा म्हणजेच -2 आहे. तर यांना सॉल्व करू. -2 क्यूब म्हणजे -2 मल्टिप्लाय -2 दॅट इज -8. नेक्स्ट मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस आणि प्लस मल्टिप्लाय नेक्स्ट मायनस मीन्स मायनस. नेक्स्ट 3 7 21 आणि 21 42. ओके, मीन्स 42. नेक्स्ट -8 -42 दॅट इज -50 मीन्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू -50. ओके, that was question number 6. Now see the question number 7. Okay. Question number 7 is the last question of practice set 2.5. Roots of the equation are real and equal. Okay. Then find the value of k. आपल्याला काय सांगितलेलं क्वेश्चनमध्ये की रूट्स ऑफ इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल रूट्स आहेत म्हणजे आपल्याला काय कुठे जावं लागेल, नेचर ऑफ द रूट्स हे पाहावं लागेल. मग रूट्स हे रिअल आणि इक्वल केव्हा असतात, ओके, हे आपल्याला माहीत पाहिजे आहे. ओके, नेक्स्ट तर आपण सुरुवातीला नेचर ऑफ द रूट्स म्हटलं आहे म्हणजे आपल्याला डेल्टा म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी माहीत पाहिजे रिअल अँड इक्वल आहेत म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. मग डेल्टाची व्हॅल्यू 0 आहे म्हटल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला डेल्टाच्या पद्धतीने सॉल्व करावं लागेल. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला हे की रूट्स आर रिअल अँड इक्वल आहेत म्हणजे या ठिकाणी डेल्टा काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण त्यावेळेसच रूट्स हे रिअल आणि इक्वल असतात. म्हणजे आपल्याला डेल्टाचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. मग डेल्टाचा यूज करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय लागतो फॉर्म्युला, डेल्टा इज इक्वल टू म्हणजे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac म्हणजे आपल्याला ABC या व्हॅल्यू लागणार आहेत. आता या ठिकाणी आपल्याला अल्फा आणि बीटाचा वापर नाही या ठिकाणी. म्हणजेच आता काय करणार आपण, सुरुवातीला एची व्हॅल्यू लिहून घेऊया. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k
अँड सी इज इक्वल टू 12. ओके, तर काय मिळेल आपल्याला इक्वेशन? अल्फा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अल्फा इज बी स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे? बी म्हणजेच के स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए, व्हॅल्यू ऑफ ए 3 मल्टिप्लाय सी, सी इज 12. मीन्स डेल्टा इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय 3 12 अँड 12 मल्टिप्लाय 12 144. बट रूट्स आर रियल and equal, but roots are real and equal, therefore delta is equal to 0. परंतु आपल्याला काय सांगितले? रूट्स हे कसे आहेत? रिअल आहेत आणि इक्वल आहेत. म्हणजेच या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. ओके, देअरफोर म्हणजेच इक्वेशन काय मिळेल? ह्या डेल्टाच्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवावं लागेल. 0 इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 144. आपण डेल्टाची व्हॅल्यू 0 ठेवली कारण रूट्स आपल्याला रिअल अँड इक्वल दिले आहेत. 144ला शिफ्ट करा राईट साईडला, म्हणजेच काय मिळेल? 144 इज इक्वल टू के स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूटमध्ये काय मिळेल? के इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघेल या ठिकाणी प्लस मायनस 12. ओके, स्क्वेअर रूट घेताना या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळतील, एक तर प्लसमध्ये असेल के किंवा मायनसमध्ये असेल. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मीन्स के इज इक्वल टू प्लस 12 और के इज इक्वल टू मायनस 12. ओके, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ के. नाव एक्झाम्पल नंबर सेकंड. ज्याप्रमाणे आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहिले आहे त्याचप्रमाणे एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाय के दिस ब्रॅकेट बाय के एक्स मीन्स के एक्स स्क्वेअर. नेक्स्ट मायनस के एक्स मल्टिप्लाय 2 दॅट इज 2kx plus 6 is equal to 0. Then write the values of a, b and c because we have to calculate the delta, means we have given the roots are real and equal, that's why delta is equal to 0. Then we have to find the value of delta. Okay, means a, b, c. A is equal to k, b is equal to okay minus 2k and c is equal to 6. Okay, then delta is equal to means discriminant म्हणजेच विवेचक b square minus 4ac. b square means minus 2k bracket square minus 4 multiply a means k and c means 6. Okay, bracket minus 2 bracket square minus 2 square means 4 and k square means k square. Okay, minus 2 multiply minus 2 4, then 6 4 the 24k. Okay, here is delta. Okay, but roots are real and equal. परंतु रूट्स कसे आहेत? रिअल अँड इक्वल. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. म्हणजेच डेल्टा काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे डेल्टाच्या ठिकाणी 0 ठेवू म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल? अगोदर ही साईड लिहू आपण 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. म्हणजे आपण डेल्टाची इक्वेशन हे कशाबरोबर इक्वेट केलं आहे? 0, कारण डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली? 0 मिळाली. ओके, तर यामधून आता हे सॉल्व करायचे. तर या ठिकाणी आपण सॉल्व करताना याच्यामधून कॉमन निघेल. या ठिकाणी 4 आणि k कॉमन निघेल, कारण 4ने 4ला डिवाइड होईल आणि 4ने 24लाही डिवाइड होईल. ओके, मीन्स मग या ठिकाणी काय राहिले? ओके, k मायनस 4 सख 24 म्हणजे 6 इज इक्वल टू 0. या 4kला इकडे घेऊन जावा म्हणजे k मायनस 6 इज इक्वल टू 0/4k. या ठिकाणी 4k मल्टिप्लिकेशन आहे, इकडे डिव्हिजन होईल म्हणजेच k मायनस 6 इज इक्वल टू 0 मीन्स k इज इक्वल टू 6. या 6ला या ठिकाणी शिफ्ट करा राईट साईडला, k इज इक्वल टू 0. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द प्रॅक्टिस सेट 1.5. ओके, प्रॅक्टिस सेट 5 ही सोपी आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी जे आपण सुरुवातीचं जे बेसिक पाहिलं होतं प्रॅक्टिस सेट सुरुवात करण्याच्या अगोदरचं, ओके, ते बेसिक जर आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि त्याच्यावरती थोडंसं रिव्हिजन केलं तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 ही अगदी सोपी जाईल.